नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं शेतकऱ्याच्या बाबतीत बऱ्याच अशा गोष्टी ऑनलाईन पद्धतीच्या करून ठेवल्या आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं महत्त्वाचं जे काम पडतं ते महसूल विभागाशी आणि या ज्या महसुली सेवा आहेत या बऱ्यापैकी आणि जास्तीत जास्त ह्या ऑनलाईन पद्धतीच्या केलेल्या आहेत. मात्र यामध्ये महत्त्वाचं जे शेतकऱ्यांचं काम पडत असतं ते असतं तलाठ्याकडं आणि या तलाठ्याच्या संबंधित कामं जे असतात त्यामध्ये ही फेरफार घेणं, शेतकऱ्यांचा 7/12वरला बोजा कमी करणं, 7/12मध्ये जे काही नावामध्ये काही जर चूक झालेली असेल हस्तलिखित 7/12मध्ये त्यावेळेस जर काही नावामध्ये चुका झालेल्या असतील तर या दुरुस्त कराव्या लागतात किंवा 7/12च्या बाबतीत ज्या काही नोंदी असतात, इक्रार असेल, वारस नोंद असेल, विहिरीची नोंद असेल, अशा बऱ्यापैकी ह्या ऑनलाईन सेवा झाल्या आहेत. या संबंधित तलाठ्याकडं काम पडत असतं. मात्र ह्या सर्व आता ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला घर बसल्यासुद्धा करता येतात. मात्र आपण या घर बसल्या जरी ऑनलाईन केल्या तर या खरंच होत्यात का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्य शासन या गोष्टी व्यवस्थित राबवतं, शेतकऱ्यांना सुविधा मिळाव्यात, घर बसल्या शेतकऱ्यांचीही कामं करण्यात यावी आणि ऑनलाईन पद्धतीनं केल्याच्यानंतर ते काम तलाठ्यानंसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन त्याचे कागदपत्रांची पडताळणी करून ते बरोबर आहे का आणि बरोबर असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने मंजुरी देणं आणि त्यानंतर त्या 7/12मध्ये तो बदल होतो. मात्र खरंच ही कामं शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं केल्याच्यानंतर होतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या सर्व ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या ऑनलाईन झाल्यात, त्या कशा करायच्या याबद्दल माझ्यासारखी माहिती देत असतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडं काही कम्प्युटर नाही, संगणक नाही की तो घर बसल्या या गोष्टी करू शकेल. आता यापुढे पुन्हा आणखी यामध्ये प्रगती होईल, हे मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येईल की शेवटी तुम्हाला माहिती आहे गोष्टी की तलाठ्याला भेटल्याशिवाय कोणतंच काम कशा पद्धतीने करावं लागतं, त्यांना कशी चिरीमिरी द्यावा लागती. त्यासाठी आता सकाळ माध्यम समूहानं म्हणजे सकाळ बातमीपत्रानं गेले 8 दिवस जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत तलाठी कसे असतात, तलाठी भेटतात का नाही भेटत, तलाठी कसे कामं करतात, तलाठी कसे पैसे घेतात, त्यांच्या हाताखाली एक कलेक्टर नेमलेला असतो, या सगळ्या गोष्टी या बाबी सगळ्या उघड केल्यात, त्या बातमीपत्रात छापून आल्या. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आदेशसुद्धा असे काढलेत की उपजिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांनी तलाठ्यांच्या कार्यालयाला भेटी द्यायच्या आणि तिथं त्यांचे डमी तलाठी म्हणजे हाताखाली नेमलेला माणूस तो काम करतो का तलाठी काम करतो हे बघायचं. त्यानंतर जर तलाठी तिथं उपस्थित नसतील, कुठं मीटिंगला गेले असतील, कोणत्या कामानिमित्त दुसरीकडे गेले असतील तर त्यांनी तसं त्यांच्या कार्यालयावर चिटकून ठेवायचं, नोटीस लावायची की तलाठी ह्या कामाला गेलेत किंवा त्या संबंधित ग्रामपंचायतच्या बोर्डवर लावायचं की तलाठी मीटिंगला गेलेत, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आता यामध्ये महत्त्वाची पुन्हा एक अशी गोष्ट आहे की हे डमी तलाठी नेमल्या जातात. त्याचं कारणही असं आहे की एका तलाठ्याकडं 5-5, 4-4, 6-6 गावं आहेत आणि यामध्ये मग प्रत्येक गावचे नागरिक जर तलाठ्याकडंच येतील आणि तलाठ्यानंच काम करावं ही अपेक्षा ठेवतील तर त्या तलाठ्यालाही करणं शक्य नसतं. असे मी बऱ्याच तलाठ्यांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया घेतल्या, ते आपल्या चॅनलवर बोलायला नको म्हटले, मात्र त्यांनी वैयक्तिक प्रतिक्रिया दिल्या. मग अशा सगळ्या गोष्टी आहेत. मात्र यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो सकाळमध्ये मांडण्यात आला की तलाठी हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत आणि हा नुसता जालना जिल्ह्याचाच नाही तर या सगळीकडेच गोष्टी घडतात आणि याबाबत सगळ्याचं म्हणणं तेच आहे. मग या सगळ्या गोष्टी जरी ऑनलाईन केल्या आणि कशाही केल्या आणि ऑनलाईन पद्धतीनं घरून जरी शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी केल्या तर तलाठी या गोष्टीला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. शेवटी आपल्याला कोणतंही 7/12वरील जर काम करायचं असेल, दुरुस्ती असेल, फेर असेल किंवा कोणतंही करार असेल, बोजा कमी करायचा आहे, बोजा चढवायचा आहे तर त्यासाठी ऑनलाईन जरी केलं तरी आपल्याला तलाठ्याला भेटल्याशिवाय हे काम होत नाही. असे बऱ्याच जणांचे अनुभव असतील, तुमचे तसे अनुभव असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. मात्र कितीही ऑनलाईन केलं तर त्याची अंमलबजावणी ही त्या गाव पातळीवर, तालुका पातळीवर होणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांची कामं ही जसं राज्य शासनानं सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्यात त्या पद्धतीनं होतील आणि या जर झाल्या तर खरंच यामध्ये खूप चांगला सुटसुटीतपणा येईल. तलाठ्याकडे येणाऱ्यांची संख्याही कमी होईल, तिथली गर्दी हटेल. जे आज 4-4, 5-5 गावं आहेत तलाठ्यांना प्रत्येक गावाला जाणं शक्य नाही
जर या गोष्टी त्या गावातूनच एखाद्या CSC सेंटरच्या माध्यमातून या 7/12तल्या चुका दुरुस्ती या सगळ्या गोष्टी जर करण्यात आल्या तर त्या शेतकऱ्याला तालुक्याच्या ठिकाणी सज्जावर जाण्याची गरज उरणार नाही. मात्र यामध्ये हा बदल होणं गरजेचं आहे. आता यावर तुमचं काय मत आहे, तुमचे काय अनुभव आहेत, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.